So, hello friends, welcome back to my YouTube channel after a long time. So, how are you? Hope so. All of you are fine and doing your study very well. तर मागचे काही खूप दिवस झाले डाऊट्स होते सर SBI क्लर्क जॉईन करावं, डिव्हिडंड असिस्टंट जॉईन करावं, इन्शुरन्स सेक्टर चांगलं राहील की बँकिंग सेक्टर चांगलं राहील. हे जॉईन केल्यानंतर पुढच्या कोणत्या प्रिपरेशनसाठी टार्गेट करायला पाहिजे. माझा ड्रीम जॉब तर हा आहे. मला त्याच्यासाठी प्रिपरेशन करायला वेळ लागेल का? स्टेट PCS चांगला आहे का बँकिंग, इन्शुरन्स वगैरे? माझा ड्रीम जॉब आहे वगैरे असे खूप सारे डाउट्स होते किंवा आपल्याला पण बेसिकली डाउट्स राहतो, की आता हा जॉब हातात आहे, तर मग कोणता जॉब नेक्स्ट असा राहील, की मला चांगलं मिळालं पाहिजे, की हा बेस्ट जॉब आहे, हा बेस्ट जॉब मिळाल्यानंतर माझी लाईफ सेट होईल, सगळं काही अचीव्ह केल्यासारखं होईल. तर असं बऱ्याच जणांना बँकिंग अस्पायरंट्सला डाउट्स वगैरे असतात, की हा झालं म्हणजे बेस्ट, लाईफ सेट हो गई. तर त्याच्याबद्दलच एक छोटासा व्हिडिओ आहे, की विच इज द बेस्ट जॉब, की म्हणजे असा कोणता जॉब आहे ते तुम्ही मिळवलात, की तुमची सगळं फुल्ली असं म्हणजे काही सगळं अचीव्ह केल्यासारखं वाटेल. तर बेस्ट जॉब बघा कोणता आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये ट्राय केले मी जेवढं माझ्या नॉलेज, अंडरस्टँडिंगनुसार, एक्सपिरियन्सनुसार जेवढं मला काय वाटतंय, तर पाहूया आपण ह्या व्हिडिओमध्ये. ओके. हां. तर ह्या व्हिडिओमध्ये थोडं एक नवीन आहे. ह्या व्हिडिओ आपण एका कोटने सुरू करूया. तर बघा आजचा एक कोट आहे. हां. स्टार्ट बाय डूइंग व्हॉट इज नेसेसरी, देन व्हॉट इज पॉसिबल अँड सडनली यू आर डूइंग इम्पॉसिबल. ओके. तर प्रिपरेशनच्या काळामध्ये काय गरजेचं असतं बघा, की कन्सिस्टंट राहणं खूप महत्वाचं गरजेचं आहे. कारण जे काही आपले 4 कोर सब्जेक्ट्स असतात, त्यांची तुम्ही डेली प्रॅक्टिस करणं खूक गरजेचं आहे. म्हणजे ते खूप गरजेचं आहे. काही-काही गोष्टी असतात त्या केल्याच पाहिजे. जसे की क्वांटमध्ये स्पीड्स मॅथ, जे स्क्वेअर्स क्यूब रिवाइज, इंग्लिशमध्ये रीडिंग, जीकेमध्ये रिव्हिजन, डेली मॉक टेस्ट वगैरे हे गरजेचं आहे. हे खरंच करायला पाहिजे. आणि परत जे काही अपार्ट जे काही तुम्हाला वेळ मिळतोय, त्याच्यामध्ये तुम्ही काय-काय करू शकता, काय-काय वाटतं करायला पाहिजे ते करता. एवढं जरी तुम्ही केलं, तर सडनली अनएक्सपेक्टेड थिंग्स हॅपन व्हायला लागतात. तुम्ही इम्पॉसिबल ज्या गोष्टी आहेत, त्या पण आपोआप घडून येतात. तर फक्त काय-काय आहे, गरजेचं जे आहे ते फक्त कन्सिस्टंट राहणं महत्वाचं आहे आणि जे काही आपल्याच्याने शक्य आहे तेवढं करायचं. अनएक्सपेक्टेड थिंग्स हॅपन होताच, नेहमी होतात. ओके. तर हा आपला व्हिडिओचा टायटल आहे. अ, काय? हां, SBI द अल्टिमेट बेस्ट बँक इन द बँकिंग सेक्टर. आता इथे तुम्ही बघू शकता खूप सारे लोगोज वगैरे आहेत बघा. SBIचा लोगो आहे. हे जे काही पब्लिक सेक्टर जनरल इन्शुरन्स आहेत आणि ओन्ली वन लाईफ इन्शुरन्स, FCI, नाबार्ड, IBPS थ्रू वेगवेगळ्या नॅशनलाइज बँकचे असिस्टंट. आता CSA काय कस्टमर सर्व्हिस असोसिएट. ओके. RBI वगैरे ह्या ज्या काही रेग्युलेटरी बॉडीज खूप साऱ्या आहेत तिथे. IFSCA, SEBI, पण इथे जास्त काही लोक घेतलेले बेसिकली IBPS जे कंडक्ट एक्झाम करतं फायनान्स रिलेटेड वगैरे ह्या सर्व इथे इन्क्लूड होतील. तर मग यापैकी असा कोणता जॉब असं वाटेल की हा जॉब घेतला म्हणजे सगळं बेस्ट होईल. इन्शुरन्स AO की SBI PO की RBI असिस्टंट की RBI ग्रेड बी काही FCI मध्ये की RRB असिस्टंट खेडेगावात मी मस्त राहील बाबा माझं माझं घर वगैरे. तर काय बेस्ट राहील तर बघूया काय बेस्ट राहील. ओके. हां. तर आता खूप सारे जॉब्स वगैरे आहेत बघा. तर काय असे खूप सारे फॅक्टर्स असतात प्रत्येक जॉबमध्ये, की जे त्या जॉब रोलला स्पेसिफिक डिफाईन करतात, की म्हणजे हा जॉब रोल असा वगैरे आहे. तर बघा बेसिकली जेवढे काही पॉइंट्स मला वाटले किंवा शक्य वाटले ते मी इथे केले. सगळ्यात महत्त्वाचा काय तर सॅलरी किंवा आता तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब्स 8 पे कमिशन येणार आहे. तर बेस्ट. हां, सॅलरी ॲट पर्स. आता इथे बेसिक पे वगैरे काय राहील त्या जॉबसाठी जे काही तुमचं ऑफिसर, क्लरिकल, त्याच्यानंतर काय-काय अलाउन्सेस वगैरे आहेत. जसं की तुम्ही रेग्युलेटरी बॉडीमध्येच गेला RBI, नाबार्ड, तर तुम्हाला अदर दॅन अलाउन्सेस, अदर दॅन सॅलरी, पर्स आणि अलाउन्सेस खूप सारे मिळतील. ओके. नेचर ऑफ वर्क काय राहील तिथे, ग्रोथ अँड प्रमोशन्स, ग्रोथ आहे का? माझं प्रमोशन व्यवस्थित होईल का? करियर वगैरे आहे का व्यवस्थित? वर्क लाईफ बॅलन्स होईल का? नाहीतर मला पैसे तर खूप मिळत आहे, पण फॅमिलीसाठी वेळच मिळत नाहीये. सुट्ट्या फिरायला वगैरे वेळच मिळत नाहीये. म्हणजे बेसिकली पैसा आहे, पण तो पैसा स्पेंड करायला वेळ नाहीये किंवा लाईफ एन्जॉय वगैरे करता येत नाही. जॉब स्टेबिलिटी आहे का? सिक्युअर आहे का? मला त्या जॉबमध्ये रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय राहतील? लोकेशन कसं आहे? मला जे काही लोकेशन मिळालंय त्याला मी हे होऊ शकतो का? त्याच्यानंतर ट्रान्सफर पॉलिसी काय आहे? म्हणजे बेसिकली जसं की क्लरिकल विदिन तुमच्या स्टेटमध्ये राहतं, पण व्हेन यू बिकम ऑफिसर यू विल गेट युअर पॅन ओव्हर इंडिया, म्हणजे इलिजिबल असता तुम्ही ऑल इंडिया याच्यासाठी. किंवा लाँग टर्म करियर व्हिजन, म्हणजे नाहीतर कोणाकोणाला टेम्पररी वाटते की हा चांगला जॉब आहे तोपर्यंत करून घेतो. पण कोणता पण जॉब वगैरे काही निवडताना आपल्याला लाँग टर्म, तुम्हाला जे काही तुमचे आता बेसिकली 25 ॲट द एज म्हणजे जेवढं काय 35 वर्ष तुम्हाला ह्या करियर करायचे, तर हे लाँग टर्म व्हिजन वगैरे असं पाहिजे की खरंच मला हे करायचंय का वगैरे. तर हे जे काही
ओके. तर आपण हे फॅक्टर्स अफेक्टिंग द जॉब प्रोफाइल हे पाहिले आपण आता. इथे तुम्ही बघू शकता. आता हे मी तर शॉर्टमध्ये एक्सप्लेन केले बघा, सॅलरी, पर्क्स वगैरे हे ते. आता एखादा जर वर्किंग कॅन्डिडेट असेल, तर ह्या गोष्टी खूप साऱ्या म्हणजे व्यवस्थित एक्सपिरियन्स केल्या असतील. त्याच्यामुळे याचं महत्त्व, नेचर ऑफ वर्क, जॉब, वर्क लाईफ बॅलन्स, रिस्पॉन्सिबिलिटीज वगैरे ह्या तरी म्हणजे खूप त्यांना बरोच अनुभव वगैरे असतो, तर त्यांना समजून जाईल. पण एखादा न्यू कॅन्डिडेट वगैरे असेल, तर त्यांना तर जॉबचीच गरज आहे. तर बाबा मला कोणता जॉब नाहीये, तर मी बेस्ट जॉब बद्दल काय विचार करू? जो काही मला मिळेल तोच माझ्यासाठी बेस्ट जॉब राहील. ओके, तर हे बेसिकली असं राहील. तर नेक्स्ट स्लाइड ही खूप महत्वाची बघा. तर हे बेसिकली बेस्ट जॉब डिसाईड करण्यासाठी ह्या 8 क्रायटेरिया, बेसिकली खूप सारे क्रायटेरिया राहतील, पण मेनली हे 8 क्रायटेरिया असे आहेत की जे फॅक्टर्स अपेटिंग करतील. तर एखादा, ओके, आता हे व्हेरियस टाईप, इथे ही स्लाइड खूप महत्वाची आहे इथे, आणि समोर एक स्लाइड आहे, ह्या 2 स्लाइड इथे मला जास्त फोकस करायचा आहे. ओके, तर आता बेसिकली बेस्ट जॉब कोणता आहे? तर आता एखादा वर्किंग कॅन्डिडेट आहे, तर तो फायनान्शियली इंडिपेंडंट आहे. सॅलरी वगैरे येते, घरच्यांना पैसे प्रोव्हाईड करतोय. एक फायनान्शियली डिपेंडन्स जे आली आहे. पण त्यांना आयुष्यामध्ये खूप सारं अजून करावं वाटतं. सर मी असोसिएट आहे, क्लर्क आहे, पण मला ऑफिसर बनायचंय किंवा चांगल्या ऑर्गनायझेशनमध्ये जायचंय. फायनान्शियल स्टेबिलिटी आली आहे, पण माझी डिझायर आहे, माझ्यात कॅपेबिलिटी आहे, कॅलिबर आहे, तर मी अजून करू शकतो. माझा ड्रीम जॉब तो आहे. ओके. पण एखादा नवीन अस्पायरंट असेल, तर त्यांच्यासाठी तर बेस्ट जॉब कोणता राहील? की सर मला आधी जॉबच नाहीये, तर बेस्ट जॉब काय कुठून? तर कोणता पण एक जॉब मिळायला हवा. तेव्हा मला मग नंतर विचार करायला हवा. ओके. बेसिकली आता बेस्ट जॉबचा आन्सर तर पाहूच पुढे. तर बेसिकली न्यू अस्पायरंटसाठी पहिल्यांदा तुम्ही एक चांगला वेल बँकिंग मधला आयबीपीएस क्लर्क कोणता पण एक जॉब घेणं खूप गरजेचं आहे. आताच्या ह्या ज्या काही कॉम्पिटिशन युग आहे, खूप सारी स्पर्धा वाढते, तर कोणता पण एक जॉब घेणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही सायमल्टेनियसली प्रिपरेशन सुरूच ठेवू शकता. ओके. तर आता इथे बघू शकता, इकडे मी व्हेरियस टाइप्स ऑफ गव्हर्नमेंट जॉब्स आणि बँकिंग अँड इन्शुरन्स जॉब्स हे बाजूला ठेवले. का ठेवले? आता बँकिंग जॉब्स अँड इन्शुरन्स जॉब हे गव्हर्नमेंट जॉब्स नाहीयेत का? तर ऑब्व्हियसली नाहीयेत. These are the public sector banks. These are the not government jobs but owned by the government jobs. काय डिफरन्स आहे बेसिकली? तर हे व्हॉट इज डिफरन्स? एम्बॅलम. भारत सरकारचं जे 4 सिंहांचं सिम्बॉल असतं, एक मागे एक आणि लेफ्ट साइडला. हे 4 सिम्बॉल जिथे असतात ना, ते प्रॉपर गव्हर्नमेंट जॉब्स असतात. म्हणजे आता हे तुम्ही म्हणताल, सर काय बोलताय? बँकिंग आणि इन्शुरन्स जॉब्स हे गव्हर्नमेंट जॉब नाही, मग काय फायदा प्रिपरेशन करून? टू बी ऑनेस्ट नाहीयेत गव्हर्नमेंट जॉब्स. हे ओन्ड बाय द गव्हर्नमेंट आहेत, बट नॉट गव्हर्नमेंट आहेत. इट इज उपक्रम असतो, एक होल्डिंग असते गव्हर्नमेंटची. बेसिकली हे डिफरन्स कळायला खूप वेळ लागतो. जेव्हा वर्किंग मध्ये याल तुम्हाला हा समजून जाईल काय वगैरे बेसिकली आहे. इकडे बघा, व्हेरियस टाइप्स ऑफ गव्हर्नमेंट जॉब्स. आता इथे द टॉप लेवल एक्झाम, जे काही हायेस्ट जॉब्स असतात इंडियामध्ये, टॉप म्हणजे पॉवर, पैसा वगैरे खूप सारे, तर युपीएससी, आय एस, आय पी एस. त्याच्यानंतर जे काही क्लास 2, क्लास 3 ऑफिसर्स जे काही डिपार्टमेंटमध्ये असतात अदर दॅन युपीएससी सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी, तर ते कोण? स्टाफ सिलेक्शन रिक्रुटमेंट करतं, बरोबर. तर हे झाले केंद्र शासनासाठी सगळे एम्प्लॉईज, इथून युपीएससी आणि एसएससी, आणि काही मिसलेनियस नोटिफिकेशन असतं ऑर्गनायझेशन, तिथून पण येतात, बरोबर. हे झालं. तसंच बाबा केंद्र शासनाचं झालं, तर राज्य शासनामध्ये काय? तर स्टेट पीसीएस, जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये एमपीएससी आहे, स्टेट पीसीएस. पुन्हा नंतर हे झालं क्लास 1, क्लास 2 अधिकारीसाठी राज्यामध्ये. पण राज्यामध्ये क्लास 3 ऑफिसर्स, क्लास 4 ऑफिसर्स किंवा मिसलेनियस टाईप. तर ते मग सरळ सेवा, तुम्ही बघितलं असाल, सरळ सेवा मार्फत भरती. ओके, तलाठी, जिल्हा परिषद वगैरे याच्या मार्फत भरती वगैरे होते. त्याच्यानंतर प्रोफेसर, सायंटिस्ट, हे पण खूप सारे जॉब्स असतात. रेल्वे सेपरेट बॉडी आहे, आरआरबी, रिजनल रूरल बँक्स नाही, ते इकडे येईल. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. ओके. तर हे व्हेरियस गव्हर्नमेंट जॉब. तर बँकिंग आणि इन्शुरन्स जॉब्समध्ये बोलायचं गेलं तर हे काय आहे? रेग्युलेटरी बॉडीज, आरबीआय, नाबार्ड, हे बाकी जे काही 5 रेग्युलेटरी बॉडीज जे काय म्हणता तुम्ही, ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. त्याच्यामध्ये इन्शुरन्स एओ, इन्शुरन्स असिस्टंट, बँक पीओ, बँक असिस्टंट. तर हे बँकिंग आणि इन्शुरन्स मधले बेस्ट जॉब झाले. तर यामध्ये मग बेस्ट जॉब कोणता सर? बँक मधले पीओ, इन्शुरन्स मधला एओ, यूपीएससी मधला आयएएस, की आरबीआय असिस्टंट, की आरआरबी क्लर्क, की एसबीआय क्लर्क, मस्त घराजवळ 5 किलोमीटरच्या आत पोस्टिंग, गाडीवर जाणं, गाडीवर येणं. काय बेस्ट जॉब राहील? ओके. तर याचं उत्तर आता नेक्स्ट जॉब, नेक्स्ट स्लाइड मध्ये. ओके, हे बघा. तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणता पण एक जॉब घेणं महत्वाचं आहे. बेस्ट जॉब वगैरे असं काहीही नसतो. इट्स डिपेंड ऑन यू. तुमच्या स्किल्स काय आहेत, तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे, तुम्हाला काय आवडतं, मेट्रो सिटी आवडते, खेडेगावात राहायला आवडतं, तुमच्या रोल्स काय आहेत, तुमच्यामध्ये स्किल्स काय आहेत, त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही फाइंड करा कोणता जॉब मला बेस्ट राहील. तुम्ही जर प्रेशर वगैरे हँडल वगैरे करायला चांगले असाल, कम्युनिकेशन स्किल वगैरे चांगलं आहे, तर तुम्हाला बँक जॉब खूप चांगला आहे ऍज अ ऑफिसर. पण तुम्हाला
ओके. तर मी जसं सांगितलं, की बँक पी-ओ ॲज अ किंवा असिस्टंट क्लर्क जर तुमच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल, प्रेशर हँडल वगैरे हे ते असेल बाकीच्या गोष्टी जर बँक पी-ओ पण जॉब चांगला आहे. पण तुम्हाला थोडंफार वर्क लाईफ बॅलन्स, थोडीफार स्टेबिलिटी वगैरे असेल हे तर इन्शुरन्स सेक्टर चांगलं आहे. आता कोणाकोणाला असं वाटतं प्रत्येकाच्या वेगळ्या हे असतात बघा. कोणाकोणाला आता मेट्रो सिटीमध्ये नाही आवडत. मग ज्या काही रेग्युलेटरी बॉडीज असतात, आर वगैरे जे काही आपले साधे माणसं असतो आपण, तर त्यांना मुंबई वगैरे हे शहर नाही आवडत. तर पण त्यांना असिस्टंट वगैरे हे ते जॉब मग नाही आवडत बाबा असं आहे. कोणी आता असिस्टंट, कोणी मध्ये वर्किंग असतं. कोणी मग स्टेट पी साठी करतं, आय-ए-एस, आय-पी-एस साठी करतं. मग आता स्टेट पी करतात. कोणी स्टेट पी वाले करतात. तर मग आता कोणी आर स्टेट पी मध्ये करतंय, स्टेट पी-सी-एसचं मध्ये करतंय. इकडले लोक तिकडे जात आहेत, तिकडले लोक इकडे येत आहेत. तर मग बेस्ट काय सर? तर बेस्ट काय असतं हे तुम्हालाच ठरवायचं असतं. काय बेस्ट आहे? तुमच्या स्किल्स काय? आता स्टेट पी गेलं ऑब्व्हियसली तिथे गव्हर्नमेंटचं प्रेशर राहणार आहे. नेते लोक वगैरे राहतात. तुम्हाला सोशल वर्क करायचंय, लोकांसाठी हिताचे काम करायचंय. इकडे तुम्ही मध्ये आहात. एक तुमचा वेल स्टेबल जॉब आहे, रेग्युलेटरी आहे तुम्ही. मुंबईमध्ये वेल सेटल आहेत. मध्ये खूप साऱ्या फॅसिलिटीज वगैरे आहेत. तर इट्स डिपेंड ऑन यू. तुम्हाला काय पाहिजे आयुष्यात? तुम्ही असं म्हणजे याच्याकडे बघून किंवा त्याच्याकडे बघून हा मध्ये आहे किंवा हा इन्शुरन्समध्ये ईओ आहे. याला घराजवळ पोस्टिंग भेटलीये. याचं बेस्ट झालं असं काही नसतं. आपल्याला आपलं स्वतःचं समाधान, स्वतःचा आनंद शोधावा लागतो. तर हे खूप महत्वाचं आहे बघा. डोंट डिपेंड्स ऑन द पीपल्स ओपिनियन. आयडेंटिफाय व्हॉट यू वॉन्ट. खरं सांगायला गेलं तर आर-आर-बी असिस्टंट ज्याची घराजवळ पोस्टिंग आहे, जो प्रॉपर ज्याची मोठी फॅमिली आहे, घराजवळ राहायला आवडतं, तो पण सुखी आहे. पण एखादा मध्ये नाबार्डमध्ये बाकी एखाद्या वेल लाख प्लस 1 लाख प्लस सॅलरी वगैरे आहे, म्हणजे जे आता ठीक-ठाक म्हटलं जाते. त्याच्यात पण तो सॅटिस्फाईड नसेल तर काय फायदा? आर-आर-बी क्लर्क पण गावाकडे लोक खुशी आहेत. पण इकडे एखाद्या मोस्ट रेप्युटेड ऑर्गनायझेशनमध्ये पण जर सुखी आणि समाधानी नसेल तर काय फायदा? तर बेस्ट जॉब कोणता? तर असं बेस्ट जॉब वगैरे काही नसतो. इट्स डिपेंड ऑन यू. तुम्हाला काय पाहिजे आयुष्यात? तुम्हाला काय आहे? सॅलरी मिळते, जॉब वगैरे आहे, जो काही पैसा मिळतोय तो पुन्हा मी कुठेतरी इन्व्हेस्ट करेल. नंतर माझी इन्कम सुरू होईल. फायनान्शियली इंडिपेंडंट झालोच, तर नंतर माझी फॅमिली, मला काहीतरी समाजाचं देणं लागतं. म्हणून मी नंतर काहीतरी काहीतरी करेल समाजासाठी. ह्या खूप साऱ्या गोष्टी वगैरे हे ते मी तरी आता काही फिलॉसॉफिकल नॉलेज वगैरे देत नाहीये. पण खूप सारे म्हणजे असं असतं बऱ्याच जणांनी, की काय राहील बेस्ट यार, कन्फ्युजन वगैरे असतं. तर हे खूप स्वतःलाच फाइंड आउट करायचं की माझ्यासाठी काय बेस्ट राहील. हे तुम्ही स्वतः आपण म्हणजे आपणच स्वतःला बेस्ट ओळखतो. तर काय बेस्ट राहील? तर ते तुम्ही आन्सर हे बघा, आयडेंटिफाय युअर स्किल इथे लिहिलंय मी. आयडेंटिफाय युअर स्किल, डू अकॉर्डिंग टू दॅट व्हॉट यू वॉन्ट. तुम्हाला काय पाहिजे? मनी पाहिजे, ग्रोथ पाहिजे, वर्क लाईफ बॅलन्स पाहिजे, पॉवर पाहिजे. पॉवर पाहिजे असेल तर ऑब्व्हियसली स्टेट पी-सी-एस, यू-पी-एस-सी तिथे पण चांगलंच आहे. आता बेसिकली जर बोलायचं गेलं तर आर-बी-आय, नाबार्ड वगैरे ह्या तर खरंच म्हणजे बेस्ट ऑर्गनायझेशन आहेत ॲज अ, कारण बँकेपेक्षा तर खूप बेटर जॉब्स वगैरे आहेत, इन्शुरन्स हे वगैरे. कारण का? की तिथे बाबा सॅटर्डे, संडे सुट्टी मिळते, तुम्हाला वर्क लाईफ बॅलन्स आहे, प्रॉपर सॅलरी पण आहे, जास्त टार्गेट, वर्क प्रेशर नाही. ॲज अ बँक पी कधी गेलं तर थोडंफार फायनान्शियली इंडिपेंडंट आहात, जॉब आहे, सिक्युअर तर आहातच, पण थोडंफार ठीक आहे बाबा, डेली डेली तीच लाईफ आहे, कस्टमर रिलेटेड वगैरे आहे. पण बाबा बेसिकली जॉब तर आहे, सर्व्हाइव्ह होतंय व्यवस्थित, सगळं सगळं काही व्यवस्थित सुरू आहे. असं आहे. स्टेट पी मध्ये पॉवर वगैरे आहे. तर तुम्हाला काय पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही डिसाईड वगैरे केले पाहिजे. हे बघा, आपल्याला कसं वाटतं, ओके याचं चांगलं आहे, मस्त मेट्रो सिटीमध्ये सगळं फ्लॅट वगैरे भेटलाय, सगळं भारी झालंय, बेस्ट, बेस्ट. अरे आला तर घराजवळच पोस्टिंग मिळाली, कितीच भारी, बेस्ट, बेस्ट, बेस्ट. तसं काही नसतं. तुमच्यावर डिपेंड आहे ते. तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे? येस. इट डिपेंड्स ऑन यू. टेक अ वाईज डिसिजन. इन सम सिच्युएशन यू हॅव टू ऍक्सेप्ट द रियालिटी. आयुष्यामध्ये सबको सब कुछ नहीं मिलता अशी काहीतरी आहे. जिसको जितना मिलता है, सबको सब कुछ नहीं मिलता असं काहीतरी. तर काहीतरी गोष्टी अशा असतात जे तुम्ही बदलू शकत नाही. त्या तुम्हाला ऍक्सेप्ट कराव्याच लागतात. तर आयुष्यामध्ये तुम्ही असं काही गोष्टी ऍक्सेप्ट करायला लागलात. तुम्हाला जे काय आहे त्याच्यामध्ये आनंद मिळवायला लागलात. मग असं नाही की जे काही आहे त्यालाच घेऊन बसायचं. तुमच्यामध्ये कॅलिबरी आहे, तुम्ही तुमचा ड्रीम जॉब आहे, हे मला वाटतं त्याच्यासाठी ऑब्व्हियसली तुम्ही प्रिपेअर करा. वेळ मिळतो. वेळ जरी मिळत नसेल तर वेळ काढा. हे बघा, थिंक अबाउट द लॉंग फ्युचर प्लॅनिंग, नॉट टेम्पररीली. आता तुम्हाला एक जॉब मिळाला आहे, तर याच्यामध्ये तुम्ही पुढचे जे काही 30-35 वर्ष आहेत ते निघतील ना व्यवस्थित. मी समाधानी राहील, सुखी राहील. व्यवस्थित माझं फ्युचर जे काही बेस्ट राहील ते मी काढू शकेल ना. जर नसेल तर
ओके. तर हे सगळं सांगितलेलं आहे. तर फायनली ह्या व्हिडिओचं हेच कन्क्लुजन राहील, की बेस्ट जॉब वगैरे असं काही नसतं बघा. ऑब्व्हियसली यू-पी-एस-सी, आय-ए-एस, आय-पी-एस हे तर बेस्ट जॉब आहेतच. तुम्हाला नेशनसाठी कॉन्ट्रिब्यूट करायला भेटतंय. स्टेट पी-सी-एसमध्ये आहात, इन्शुरन्समध्ये आहात, ॲज अ ऑफिसर आहात, तर वेल सेटल लाईफ आहे, वर्क बॅलन्स आहे, बँकिंगमध्ये आहात, समाधानी आहात, आनंदी आहात, बेस्ट आहे, जॉब आहे, फायनान्शियली इंडिपेंडंट आहात, गावाकडे आहात, ते पण बेस्ट आहे. कोणाकोणाला मेट्रो सिटीज आवडते, रेग्युलेटरी बॉडीज आवडतात, ग्रो करायला आवडतं, ग्रोथ करायला आवडतं, तर त्यांच्यासाठी ते पण बेस्ट आहे. कुणी आर-आर-बी असिस्टंटमध्ये खुश आहे, तर कुणी आर-बी-आय असिस्टंटमध्ये नाही, कुणी आर-बी-आय असिस्टंट बेस्ट आहे, कोणाला आर-आर-बी क्लर्क गावाकडे आहे, काय मी खेडेगावात, ते नाही आवडत. तर इट्स अप टू यू. तुम्हाला डिसिजन करायचे, काय आपल्याला आवडतं, त्याच्यानुसार एक वाईज डिसिजन घ्यायची. प्रत्येक हा जॉब त्याच्या त्याच्या बेस्ट लेवलला असतोच. पण एखादा जॉब मिळाला, जे काही अल्टिमेट आयुष्यात पाहिजे, त्याच्यासाठी आपण ट्राय करतच राहिलं पाहिजे. येस, ऑब्व्हियसली आपल्याला असं वाटतंच, की 2 जॉब असले, आता कोणतं जॉब राहील? बेसिकली ह्युमन टेंडन्सीज आहेत, काय चांगलं राहील? बेसिकली तसंच असतं, की बँकिंगमध्ये थोडा वर्कलोड आहे, इन्शुरन्समध्ये थोडंफार स्टेबिलिटी वगैरे आहे. तुम्हाला पुढचं प्रिपरेशन करायला आर-बी-आय, रेग्युलेटरी बॉडी, स्टेट पी-सी-एस, यू-पी-एस-सीसाठी वेळ मिळेल. बँकमध्ये तेवढा वेळ नाही मिळणार. कस्टमर रिलेटेड आहे. थोडंफार बोरिंग वाटेल. आर-बी-आय, नाबार्ड हे मी असं काही यामध्ये कोणत्याही जॉबला मी काही वाईट वगैरे नाही म्हणतो. जस्ट फॉर कंपॅरिझन. कोणत्याही बेस्ट नाही, कोणताही वाईट नाही. कंपॅरिझनसाठी मी थोडं वगैरे घेतलंय. आणि असं ऑब्व्हियसली पीपलच्या ओपिनियननुसार तुम्ही असं म्हणजे एखाद्यानं हा सांगितलं म्हणून ओके हा जॉब असा आहे का? असं डायरेक्ट मॅनिप्युलेट करायला सुरुवात करतो. ओके यानं असं सांगितलं लोड आहे बाबा रे लोडच आहे. की एस-बी-आय पीओमध्ये हा फार सांगतो की हा लोड वगैरे आहे. मग काही लोडच नसतो. कोणी सांगतो यार मी तर सेटल आहे. मग आता ऐकायचं कोणाचं? याचं ओपिनियन वेगळं असतं, त्याचं ओपिनियन वेगळं असतं. व्यक्ती तितक्या प्राकृतिक. प्रत्येकाला प्रत्येकाचं वेगळं असतं. एकाच जॉब ह्या 2 व्यक्तीसाठी वेगवेगळा असू शकतो. कोणासाठी खूप भारी, तर कोणासाठी वर्स्ट. तर हे त्या पीपलवर डिपेंड करतं की काय आहे. तर तेच असतं, असं काही नसतं बेस्ट जॉब. हेच सांगायचं होतं. तर तेच आहे, बाकी काहीच नाही. म्हणजे बेसिकली मला काय सांगायचं हे तुम्हाला लक्षात जर असे असेल, तर एक चांगलं प्रिपरेशन राहा. खूप सारं आयुष्यामध्ये ग्रोथ करा. जे काही तुमचा ड्रीम जॉब आहे ते अचीव्ह करा. बेस्ट जॉब तर काही नाहीच आहे. तर इट्स नाईट. वी विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू.